नमस्कार मित्रांनो, कोकण मुंबई स्टोरीज मध्ये आपल्या सरचे स्वागत। ते बघा पाठीमागे बघता हे माझं घर आहे। तर आज मस्त सकाळी उठलो लवकर, मित्राचा फोन आला, त्याची फॅमिली आणि मी जरा एका मंदिरात चाललोय। ऍक्च्युअली आम्ही दोन मंदिरात चाललोय। स्वामींचा मठ आहे एक जाकादेवीमध्ये तिथे, आणि गणपतीपुळे म्हणून आम्ही जाणार आहे। बघा इकडे नेचर बघा किती मस्त आहे कोकणचा। मित्रांनो इथे हा स्टेज आहे आमचा। तर इथे आमची 1 वर्ष आड करून सार्वजनिक पूजा होते। आता या वर्षी आहे पूजा। आमच्या मंडळाची पाठी इथे लावलेली आहे पाठीमागे। तर चला मित्रांनो, बघा इकडे भावा। हॅलो बघा हे या आमच्या दादाचं, ही आमची वहिनी, यांचं आमचं मे महिन्यात लग्न झालेलं आहे। तर चला आता एकदा यांच्यासोबत गणपतीपुळ्याची सवारी करूया आणि जरा लग्न झाल्यामध्ये तर जास्त फोडूया जरा त्यांना। आणि हा बघा आम्ही चाललोय बाईक घेऊन, कारण का यांचे जरा काम आहे या दादाचं, म्हणून हा लवकर आहे घरी। आम्ही जरा पुढे चाललोय बाईक घेऊन। तर चला भेटू। हा बघा आमचा रस्ता नवीन झालेला होत होता, कारण पावसामुळे मध्येच अटकला। काम सुरू होतं, पावसामुळे बंद करून परत गेले। हा बघा आमचा रस्ता। रस्ता खूप चांगला आहे, फक्त टर्न वगैरे खूप बेकार आहेत। इथं आमचे शिमगे भरतात, पालखी नृत्य शिमगे। ही जागा पूर्ण सपाट आहे। इथं आता शेती संपले तर इथं आता मॅच सुरू होतील, टुर्नामेंट। हे आमचं गांगोबाचं मंदिर ठेवले। बहुतेक रस्त्याचं काम चालू आहे, पावसामुळे बंद पडलेलं काम आता बहुतेक सुरळीत होईल लवकरच। आम्ही आलेलो आहे जवळपास मठाच्या इथे, स्वामींचा मठ आहे तिथे। ऍक्च्युली हे काहीतरी गोवाघर हेदवी रोड आहे ना, त्या साईडलाच आहे। जाकादेवी जाताना मध्ये एक लागतो सरकार, तिथे आतमध्ये आलेलो आहे जवळ। लेफ्ट मारायचं आहे। फायनली आम्ही आलो स्वामींच्या दर्शनासाठी।
शकता वातावरण किती सुंदर झालंय. हे बघा बघा मित्रांनो, आपल्या कोकणाच्या निसर्गाच्या एकदम सान्निध्यात लपलेलं असं आपलं मंदिर आहे, स्वामींचं मंदिर. मला पण ॲक्च्युली माहीत नव्हतं हे. माझा मित्र बोलला की असं असं मंदिर आहे इथे, तर चला जाऊया म्हणून बघायला. तर ठीक आहे, तर आता सुट्टीवर आलंच आहे, तर एकदा भेटून येऊ स्वामींसाठी. बघू शकता तुम्ही मंदिर किती मस्त सुंदर बांधलेलं आहे. मस्त गार हवा आहे, बघू शकता. हे बघा आजूबाजूला सुंदर नेचर आणि मध्ये आपलं स्वामींचं मंदिर. हे बघा स्वामींचा स्टॅच्यू आहे इथं, चांगल्या याच्याने मस्त. मित्रांनो हे बघा, हा आपला पूर्वीचा माठ. याच्यामध्ये बोलतात ना आता कसं हे आलं फ्रीज आले, त्याच्यामुळे यांची आता हे किंमत कमी वाटायला लागली माणसांना. पूर्वीच्या गोष्टी लोक विसरत चाललेत. याच्यामध्ये पण मस्त गार पाणी. बघा संपलेला आहे. आणि हा बघा, हा मोठा माठ. हा बघा, हा त्याच्यापेक्षा मोठा माठ. मित्रांनो स्वामींचं दर्शन झालं, आता जायचं श्री क्षेत्र गणपतीपुळे. ऊन भरपूर खूप लागते, पटापट जायचंय. चला मग गणपतीपुळेमध्ये भेटू.
हा सीन बघा मित्रांनो, खूप आहे आज. बाप्पाचं पण दर्शन झालं, महाप्रसाद खाल्ला. बघू शकता तुम्ही, आता बाहेरून येतात माणसं ती बघा स्कुबा ड्रायव्हिंग झालेली की मजा बी घेतात खूप. नक्की एकदा व्हिजिट करा इकडे. खूप कोकणातलं खूप छान प्लेस आहे गणपतीपुळे. तर ते बोलतात ना की कोकणात काय एवढं बघायला असे, म्हणजे काय जण बोलतात. पण मग अशी जी मी ट्रॅफिक दाखवली त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की कोकणात नेमकं आहे काय. बघा तुम्ही नंतर. पण कोकण असं आहे ना की सर्वांना ना खुश करून टाकणार कोकण आहे. तर चला मित्रांनो, आता भरपूर ऊन लागते म्हणून देवांचं दर्शन झालं दोन्ही पण. स्वामींचं दर्शन, श्री गणपतीपुळे यांचं पण दर्शन झालं. आता आपली वाट करायची आणि आपल्या घरी जायची. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.